रामकृष्ण हरी मंडळी. तर आज काय करत आहे बघा, तर तुळशीचं रोप लावायचं मला आज. ज्या तुळशीची आपण रोज पूजा करतो मनापासून, तर ती जर तुळस अशी असेल तर कसं वाटत असेल ना. खरं तर मी पुण्यावरून आले तेव्हा ही तुळस खूप छान होती आणि मी माझ्या मुलीला म्हटले देखील की किती छान तुळस आली बाई, माझ्या तुळशीला दृष्ट नाही कोणाची लागावी. आणि झालं तसंच, दृष्ट लागली. त्यामध्ये शेवग्याचं झाड आहे, त्या शेवग्यावर खूप जास्त रोग पडला आणि त्या शेवग्याचा रोग खालीच्या सगळ्या गावरान गुलाबं, एक झोरा किंवा हे दारात जी छोट्या थोड्याशा कुंड्या आहेत त्या सगळ्या रोपांवर पडलेला आहे. मी खूप प्रयत्न केला की हीच तुळस माझी छान होईल म्हणून, पण ही काही तुळस चांगली झाली नाही. म्हणून मग मी हे एक रोप आणून लावलं होतं. पण एकदा शेतात होते तेव्हा आमच्या बहिणीने दिवा संध्याकाळचा लावला आणि तो दिवा आणून लावला तो इथं, तर ह्याची ही सगळी खालची पानं त्या रोपाची जळून गेली. आता हे एवढं कधी सुधारायचं, रोज ह्याची पूजा करायची आणि हे काय असं रोप बघून मला छान काय वाटे ना, म्हणून म्हटलं आज तुळशीचंच रोप बदलून टाकूयात. तर त्याच्यासाठी मी खालचीच इथं गुलाबाच्या तिथं ही तुळस लावलेली आहे, ती एक या कुंडीत लावणार आहे. आणि बघा वरती तुळस गच्चीवर किती छान आली आहे बघा. ह्या तुळशीला काहीतरी झालं आहे का, कसली सुंदर तुळस आली आहे ही. आणि हे बघा ही खालची जिची नेहमी पूजा होते ती अशी झाली. म्हणून आता बदलावी. तर सुरुवातीला मी कालच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की जेव्हा आपल्याला असं कुंडीतील रोप बाजूला काढायचं असेल तेव्हा आपण कशाने तर असं थोडंसं गोल गोल फिरवत त्या कुंडीवर मारायचं. मारल्यावर काय होतं, माती मोकळी होती आणि कुंडीतून रोप आपल्याला निघण्यास मदत होईल. आता माझं काय झालं आहे, ही काय म्हणायचं ह्याला, मखमलीचं सीझन नाही आहे, त्याच्यामुळं मखमल छोटीच आहे, वाढलेलं नाही आहे. आणि ती एकाच कुंडीत दोन म्हणल्यावर त्याचा तरी जीव कितीक राहायचा आहे. तर हे तुळस काढल्यावर निदान ही मखमल तरी चांगली, स्वामींच्या फोटोला हे फुल ठेवायला खूप मला आवडतं. म्हणून मी आता ही तुळस काढून घेते. 2 रोपं असून सुद्धा अगदी सहजासहजी तुळस निघली बघा. ही दोन्ही वेगवेगळी रोपं आहेत. तर ही जास्त काळपट दिसते आणि ही हिरवी दिसते. खरं तर ही दोन्ही एकाच ठिकाणाहून आणलेली आहेत. आता आल्यानंतरच, दोन्ही एका कुंडीत आल्यानंतरच कळली आपल्याला की दोन्ही एक कृष्ण तुळस आहे आणि एक राम तुळस आहे का काय. तर ज्यावेळेस मी ही कुंडी भरली होती त्यावेळेस ह्या गुलाबाच्या फांद्या देखील ह्याच्यात असं सहजच खोसून दिल्या होत्या, येईल तर येईल म्हणून. तर हे बघा, ह्याला थोडेसे असे एक पान फुटलं होतं, इथे एक मोड आला होता. हे सगळं आपल्या दारातच आहे, हे आपण परतही करू शकतो. सहज एक ट्राय म्हणून मी केलं होतं, पण हे फुटलं असतं अजून थोडे दिवस ठेवलं असतं. तर आता ह्या कुंडीतून माती काढूयात, तुळस काढूयात. सगळी बाजूलाच काढते. खरं तर छान लावली होती, माझा खूप जीव होता ह्या तुळशीवर, पण मला आता ही नाईलाजाने काढावी लागली. खरं तर ह्याच्या पांढऱ्या मुळ्या जास्त नाही आहेत म्हणून ही सुधारणा झाली बघा. ह्या तुळशीला कुठंसुद्धा पांढरी मुळे दिसत नाही आणि ह्या तुळशीला पांढऱ्या मुळ्या किती आहेत बघा, ह्या 2 तुळशीला. आणि ह्याला पांढऱ्या मुळ्या खूप जास्त नाही आहेत. बरं झालं मी ही काढली, कारण ह्याला मी किती जरी काळजी घेतली असती तरी ही काही तुळस एवढी व्यवस्थित वाढलीच नसती. तर आता ह्याच्यातच जास्त सगळी माती खाली न काढता मी ह्याच्यातच ही रोप लावून देणार आहे. आता हे तुळशीचं रोप मी इथं लावून देत आहे. आता ही चांगली आहे म्हणून मी हीच माती घालते, थोडीशी ओली आहे माती. तर आपल्या ह्या मातीमध्ये गांडूळ तयार झालेले आहेत, त्यामुळे ही माती चांगली आहे, सुटसुटीत आहे. त्याच्यावर आता मी थोडीशी सुकी माती देखील घालत आहे. ज्यावेळेस आपण तुळशीला दिवा लावतो तर तो दिवा तुळशीपासून थोडासा लांब लावला पाहिजेत, नाही तर तुळशीची खालून पाने जळतात. अगरबत्तीची राख देखील तुळशीमध्ये नाही पडणार या पद्धतीने अगरबत्ती लावली पाहिजे, कारण अगरबत्तीचा वास येण्यासाठी त्यामध्ये देखील केमिकल असतात. तर ते केमिकल आतमध्ये मिक्स होऊन परत आपल्या तुळशीला त्याची इजा पोचू शकते. आता हे परत सुंदर असं तुळशीचं रोप मी लावलेलं आहे आणि ह्या तुळशीच्या रोपाने खूप सुंदर हिरवंगार असं यावं आणि मला भरपूर आनंद द्यावा. बघा, तुम्हाला गार्डनिंग आवडतं का? गार्डनिंग करत जर असाल तुम्ही, तर तुम्हाला गार्डनमधील कोणतं रोप, कोणतं फुलाचं झाड आवडतं ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हसत राहा. आपलं हे शरीर आहे ते मातीपासून बनलेलं आहे आणि मातीतच मिसळणार आहे, त्यामुळे सर्वांनी मातीशी नाळ कायम जोडून ठेवा. गार्डनिंग करत राहा, सतत आनंदी राहा, हसत राहा.
कारण जेव्हा आपण निसर्गाशी जोडलं जातो त्यावेळेस आपण आपसुकच आनंदी राहत असतो. तर ह्या तुळशीला मी पाणी घालते. पाणी पण मी अगदी जास्त नाही घालणार आहे, कारण माती आधीच ओली आहे. जास्त पाणी घातल्यावर देखील तुळशीची मुळे कुजतात. तुळशीचीच नाही तर कोणत्याही कुंडीत जर तुम्ही झाड लावलं असेल तर त्या झाडाला तुम्ही मापात पाणी द्या. पाणी जास्त जर झालं तर कुंडीतील रोपंही कुजून जातात, त्याची मुळं सडतात आणि ते झाडाची व्यवस्थित वाढ होत नाही. तर बघा आता तर खूप सुंदर असं हे तुळशीचं रोप दिसत आहे. तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असंच आनंदी राहा, हसत राहा आणि गार्डनिंग करत राहा. थँक्यू.